नमस्कार मित्रांनो, आज दारू सोडणं झालंय आता आपलं सोपं. दारू सोडणं इतकं सोपं झालंय की दारू सोडायला आपली झटक्यासरशी दारू सुटून जाती. पण आपण जशा पद्धतीने व्हिडिओ बनवतोय आणि जशा पद्धतीने तुम्हाला माहिती देतोय ती पूर्ण तुम्ही पाहिली तरच तुम्हाला हा व्हिडिओ कळणार आणि दारू कशी सोडायची ही तुम्हाला समजणार. मग दारू सोडायची म्हणजे चुटकी सरशी दारू आपली सुटती बघा. फक्त दारू सोडण्यासाठी मी जशा पद्धतीने तुम्हाला औषध बनतोय, काढा बनवतोय आपला, त्या पद्धतीने तुम्ही काढा पाहायचा आणि घ्यायचा तरच तुम्हाला हा समजणार आहे. आपल्या घरामध्ये कितीतरी ही दारूचं व्यसन म्हणजे फार वाईट झालेलं आहे. बघा आता ही दारू, बघा ही दारूची बॉटल रिकामी आपण घेतलेली तुम्हाला दावण्याकरता. मग ही दारूची बॉटल, अशा बॉटला कितीतरी लोक मोकळ्या करायला लागल्यात. आणि दारू आता कुणी बी दारू आता तुम्हाला सांगायचं म्हणजे 17-18 वर्षाची मुलं पण दारू प्यायला लागलेली. दारू पिणं काय चांगली गोष्ट आहे का? दारू पिणं फार वाईट गोष्ट आहे. परंतु दारूचं असं व्यसन लागलंय लोकांना की कुठलं पार्टी असू द्या, कोणाचा वाढदिवस असू द्या, लगेच काय करतात लोक, आज काय हाय का नाही पेत, चला. न पिणारा माणूस पण म्हणतो मी काय घेत नाही बाबा, मी तुमच्याकडे तुमच्यासाठी जेवण्याकरता ह्याच्याकरता येतो. परंतु तिथं गेलं की थोडी थोडी म्हणून ती पण मुलगा दारू प्यायला सुरुवात करतो. मग दारू ही समजात वाईट गोष्ट आहे. परंतु वाईट गोष्ट असून माणसं समधी त्याच्याच आहारी चालल्यात. आता दारू म्हणजे काय, नुसती दारू एकट्याला मारत नाही. दारू म्हणजे दारू आपल्या अख्ख्या घरदाराला घेऊन मारती. तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे आपण दारू म्हणजे विष आहे. दारू तुम्हाला सांगतो आपण विषाची एखादी बॉटल आणली, पेलं तर दारू पिणारा माणूस प्याला तरी त्याचा तो एकटा मरतो. परंतु दारूमुळं असलं घरच्यांना त्रास होतो की दारूमुळं अख्खं घरदार मरतं. कारण दारूमुळं त्याच्या मंडळीला त्रास होतो, मुलांना त्रास होतो, पुन्हा त्याच्या आई वडिलांना त्रास होतो. मुलांना चार मित्रांमध्ये जायचं म्हणलं तरी काय ह्याचा वडील दारू पितो, कसा पडतो, कितीतरी त्यांना नाराजपणा होतो. म्हणूनच आज आपल्याला दारू 7 दिवसामध्ये दारू आपली सुटली पाहिजे असं आपण आता औषध आणलेलं आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, औषध सोपं आणि सरळ आहे एकदम. त्याला कुठं लय टेन्शन घ्यायचं नाही, काय नाही. आपल्या घरगुती औषध आहे. दारू त्यांनी सुटती. कुठं तुम्हाला सांगतो, कुठल्या महाराजाकडे जायचं नाही, कुठल्या अशा देवऋषाकडे जायचं नाही. कुठंही जावा तुम्ही, संधीकडे कुठं दारू सुटत नाही. भरपूर आपण आपदून गेलेली लोक आहेत. भरपूर टेन्शन येऊन दारू पिऊन मरू गेलेली लोक. दारूमुळं काय एक ही का, लिव्हरचा आजार होतो, किडनीवर परिणाम होतो, फुफ्फुसावर परिणाम होतो. ही दारू ही समध्यात बेकार गोष्ट आहे. पण तरी आपण आज दारू कशी सोडायची आणि कशी ती आपण कसा व्हिडिओ बनवतोय त्या पद्धतीने बघा, म्हणजे तुम्हाला तो समजून जाईल. मग हो का, आता आपल्याला काही रिकामी बाटली आहे. मग ह्या बाटल्या अशा विकणाऱ्यांनी बंगलं बांधलं आणि पिणाऱ्यांनी विकून टाकलं. इतकी बेकार कंडिशन लोकांची दारूमुळे होती. दारू इनशर्ट करू लोक दारू प्यायला जातात. आता ही दारू काय आपल्यासाठी पिण्याकरता होती का? दारू ही पिण्याकरता रोगी तुम्हाला सांगतो, आणि TB वाले, परत कॅन्सरवाली लोक, ह्यांच्याकरता ही दारू काढली होती. कोणी माहिती आहे का? दारू पहिली नव्हतीच. दारू एकदम पहिल्यापासून आहे, पण आत्ताच्या इतकी दारू नव्हती पहिली. मग त्या महारोगी ह्या लोक आहेत ना, ह्यांना रात्रभर झोप येत नव्हती. मग त्याच्यासाठी ती माणूस रात्रभर खोकायचे, बेडकं टाकायचे इकडं तिकडं, घरच्यांना भरपूर त्रास व्हायचा. मग त्या टायमाला ही दारू ब्रिटिश सरकारने दारू काढली होती. कारण कसं आहे, आपल्या घरच्या माणसांना त्रास होणार नाही, हा माणूस आजारी भरपूर, ह्याच्यासाठी आपले थोडीशी दारू ह्याला दिली. आताच्या दारू सारख्या का, आता भंगार दारू येतं. आता लोक मरायला लागली ही दारू पिऊ.
इतक्या फालतू दारू निघाल्यात, काही बी दारूमध्ये भेसळ मिसळतात. या हातभट्टी दारूमुळे तर तुम्ही तर बघताय आता संधीकडे चर्चेत आहे. कितीतरी लोक मरायला लागलेली, कितीतरी अशी आहारी गेलेली त्याच्या. समधी लेकरं बाळ सोडून दिल्यात, बायका पोरं सोडून दिल्यात त्यांनी, पण ह्या दारूला सोडत नाहीत ती. मग आपण ही दारू त्याच माणसाने लांब फेकून दिली पाहिजे, बॉटल त्याच्या नादी लागला नाही पाहिजे. अशा प्रकारे आपण आज दारू सोडण्याकरता उपाय करणार आहे. मग त्याच ब्रिटिश सरकारने ह्याच्यासाठी हा उपाय केलेला आहे. आजारी माणसांसाठी भरपूर त्रास घरच्यांना व्हायचा, मग त्याला ती एक कपभर दारू दिली, ती जेवण बिवण करायचं, ती गप झोपायचं, रात्रभर सुम झोपायचं, नाहीतर रात्रभर खोकून खोकून इवळून इवळून कितीतरी त्याला त्रास व्हायचा. पहिलं दवाखाना हे भरपूर नव्हतं, पण आता दवाखाना कसं आहे माहिती का, माणसाच्या प्रत्येक आयावर दवाखाना आहे आता. दात दुखायला लागलं तर दातावर आहे, पोट दुखायला लागलं तर पोटावर आहे. कुठल्याही शरीरावर कुठलं पार्ट मेंदू आपली कवटी काढून साईडला ठेवून इतकं तज्ज्ञ आता निघाल्यात. पहिलं डॉक्टर हे नव्हतंच. मग त्याच्यामुळं ही सरकारने दारू काढली होती रोगी महारोगी अशा लोकांकरता. पण त्याचीच आता फायदा घेऊन लोक प्रत्येक जण दारू प्यायला लागलं. प्रत्येकाच्या घरामध्ये एक ना एक दोन दारू पितात. वडील पितोय, वडिलाचं टेन्शन घेऊन मुलगा पितोय, असं किती व्हायला लागलेलं आहे. मग ही दारू आपण आज कशी सोडवतोय ती बघा तुम्ही. बघा मग आता आपल्याला आता बघा घ्यायचे म्हणजे काही बघा हे पहा, बघा हे जवळनं पहा तुम्ही. बघा हे लवंग आहेत, बघा लवंग आहेत, ठीक आहे. बघा हे आपल्याला आलं एक घ्यायचं आहे. बघा आलं साईडला ठेवूया. बघा हे लवंगा, 7 लवंगा आहेत. या 7 बी लवंगा आपल्याला बघा हे लवंग हे आपल्याला शरीरासाठी कितीतरी उपयोगी. लवंगापासून तेल काढतात. ती लवंगाचं तेल आपल्या दाढ दुखत असेल तर ती तेल दाताखाली आपलं कापसाचा बोळा करून त्याच्यामध्ये ठेवतात, तरी आपली दात पण राहून जातो, दाढ दुखत असलेली किडलेली. मग हो का आपल्याला दारू विषय बनवायचा. हो का या लवंगा आपल्याला हो का ह्या टपामध्ये आपल्याला टाकून घ्यायच्यात ह्या. आणि हो का आपल्याला घ्यायचंय दुसरं म्हणजे ही आलं. हो का हे आलं हे आपल्या शरीरासाठी भरपूर उपयोगी. ह्याच्यात प्रोटीन फॉस्फेट असतं. फॉस्फेट हे आपल्या मेंदूसाठी ह्याच्यासाठी लय भरपूर आहे, उपयोगीच आहे. ही आलं ते शरीरासाठी आपल्या आलं लय चांगलं आहे. मग ह्या आपल्याला आल्याचं पण तुकडं करून घ्यायच्यात, लहान लहान तुकडं करून घ्यायच्यात. असं आपल्याला आल्याचं लहान लहान तुकडं करून घ्यायच्यात. आलं आपल्या शरीरासाठी इतकं उपयोगीकारक आहे का नाही, आलं भरपूर उपयोगीच आहे आपल्या. लवंग आणि आलं हे दोन्ही आपल्याला लागणार आहे. हे आलं जर आपण रोज सकाळच्या पारी एक तुकडा जरी ह्याचा खाल्ला तरी आपल्याला बीपी साठी इतका फायद्याचा आहे ना आल्याचा तुकडा. आणि लसणाची एक पाकळी ही रोज सकाळच्या पारी तोंडामध्ये टाकले ना, ते चावून खाल्लं तरी भरपूर आपल्या फायद्याचं ठरतं बघा बीपी साठी. हो का 7 लवंगा घेतल्यात आपण आणि 7-8 आल्याचं बारीक तुकडं करून घेतलेलं आहे. तरी मित्रांनो आपल्याला ही दारू सोडण्यासाठी ह्याचा उपयोग करायचा आहे. मग ह्याचा आपण उपयोग कसा करतोय ती बघा. तरी हो का मित्रांनो दारू पिण्याकरता सुरुवात होते आपली चांगल्या दारूपासून. चांगली हो काही रॉयल टॅक्स दारूचं हे नाव आहे. अशा दारूची नावं किती बीत, जितके आपल्याला खायच्या वस्तूची नावं नाहीत इतकी दारूंची नावं आता झालेली आहेत. नुसती एक बॉटलची किंमत 250-300 रुपये, काय तर कितीतरी महाग दारू झालेले आहेत. मग असे लोक सुरुवात अशा चांगल्या दारूपासून करतात, परत अशी ह्या दिशीवर सरकार मान्यता दिशी दारूवर येतात, परत ते अशा फुटकळ दारू हातभट्टीवर येतात.
गावठी दारू हातबट्टी हाताने काढतात, त्याच्यामध्ये किती काही पण टाकतात, नवसागर टाकतात तुम्हाला सांगतो, आणि बेकरीमध्ये भेटतं ते आपलं वेस्ट टाकतात, काही ही दारूमध्ये टाकायला लागलेली दारू त्याच्यामुळं लगेच निगतीन शरीराला आपले हानिकारक होते. मग अशा घटना घडतात. आता किती बाहेर घटना घडतात, लोकांना विषबाधा दारूनी झाला, कुठंही असल्या गोष्टी होतात. म्हणून आपल्याला हे दारू चुटकी सरशी आपली दारू सुटली पाहिजे. आणि आपल्याला तुम्हाला सांगतो 7च दिवस हा उपाय करायचा आहे फक्त. तुम्ही म्हणता दादा तुम्ही आम्हाला ही फायदा सांगितला किती बी, आणि दारू म्हणजे असं दारू सोडायची त्या माणसाला घरच्यांनी द्यायचं नाही, काय नाही, ज्याला दारूचं येसं नाही त्याच माणसाने आपला हा व्हिडिओ माहिती ऐकून, हे आपण कशाच माहिती सांगितली ही बघून तुम्ही स्वतः म्हणलं तरी करताय. घरच्यांनी अशा घरच्यांनी द्यायचं औषध नाही किंवा काय नाही, घरगुती या हो का. मग आपल्याला आता हो का परत घ्यायचंय ती म्हणजे आपल्याला लिंबू घ्यायचंय बघा. हो का आपल्याला लिंबू घ्यायचंय. हो का हे लिंबाला हो का आपण चिरून घेऊया. हो का हे लिंबू चिरून घेतलेले आपण, आणि हो का ही लिंबू आपल्याला ह्याच्यामध्ये पिळून घ्यायचे. हो का अशा पद्धतीने समद्या लवंगा ही वल्ल्या झाल्या पाहिजेत, ह्याच्यात समद्या भिजल्या पाहिजेत. हो का अशा पद्धतीने ही लवंगा भिजल्या पाहिजेत बघा. हो का असं आपल्याला एवढं लिंबू पिळून घ्यायचं ह्याच्यामध्ये. आणि हो काही अशा सर्व लवंगा आल्याचं तुकडं ह्याच्यामध्ये आपल्याला मुरायला ठेवायचंय. काही मुरायला ठेवायचंय म्हणजे आपल्याला भरपूर टाइम ठेवायचंय बघा. कंप्लीट 1 तासभर आपल्याला हे मुरायसाठी असंच ठेवायचंय, कारण ह्यात ही लिंबाचा अंश समजा याच्यामध्ये उतारला पाहिजे, ह्याच्यात मुरलं पाहिजे. मग मित्रांनो आणि केक आता हे आपल्याला केलेलं आहे, ही कशासाठी केलेलं आहे, लवंग आणि आलं आणि लिंबू हे आपण साईडला ठेवलेलं आहे. आता आपल्याला पिण्याकरता काढा घरगुती कसा बनवायचा हे तुम्हाला आता मी बनवून दाखवतो. हो का दारू सोडणं इतकं अवघड नाही, दारू सोडणं इतकं सोपं आहे की आता काय सांगा, दारू पिणं आणि दारू सोडणं याच्यामध्ये बी फरक आहे. दारू सोडायसाठी आपल्याला किती बी आपदावं लागतंय, किती बी आपदावं लागतंय म्हणजे आता आपल्याला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये जावं लागतंय. व्यसनमुक्ती केंद्रामध्ये टाकलं, 40 दिवस टाकलं, 21 दिवस टाकलं तर माणूस काय म्हणतं, आणि ते टाकायचं म्हणजे फुकट नाही, पैसे भरून तिथं व्यसनमुक्तीमध्ये टाकून आमच्या गावामधली लोक भरपूर तिथं टाकली होती. परत माघारी येऊन 4 दिवस 8 दिवस महिनाभर नाही पिली, परत दारू प्यायला लागली. मग ती व्यसनमुक्ती केंद्र कुठं बघायला जाणे, कुठं इंजेक्शन घेणे, कुठं गोळ्या खाणे, ह्याच्यापासून दारू सुटत नाही. दारू फक्त मनाव कंट्रोल पाहिजेत. आणि आपण ही करणारे ते आता काढा औषधही ही कसं करायचंय हो का बघा. आता घरगुती आपल्याला करून घ्यायचंय आपल्याला. हो का लिंबू, सुरुवातीला लिंबू आपल्याला ह्याच्यात घ्यायचंय. हो का ग्लासमध्ये अर्ध लिंबू आपल्याला पिळून घ्यायचंय. ही पहा आपल्याला असं लिंबाचं पाणी काढून घ्यायचंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हो का आपल्याला हो का ही खायचा सोडा, हो का ही खाता सोडा आपल्याला 1 चमच्याभर ह्याच्यात वापरायचा आहे. हो का एवढा खाता सोडा याच्यामध्ये वापरायचा आहे. हो का हो का आता दोन्ही मिक्स कसं होतंय बघा. हो का लिंबू आणि सोडा हो का कसा फेस व्हायला लागलेला आहे का. आपल्या पोटासाठी एकदम, पोटासाठी आपल्या पोटात दुखत असून द्या, परत आपल्याला असं मळमळ होत असून द्या, पोटासाठी ही लिंबू सोडा घेतलं की आपलं पोट एकदम गारगार साफ होतं. असं फुगलं पोट, जेवण जास्त झालं, करपाट डेकरा यायला लागल्या तरी लिंबू सोडा घेतलं तरी चालतंय. आणि हो का आपल्याला ह्याच्यामध्ये आता
पाणी टाकून घ्यायचंय. तर आपल्याला असं त्या लिंबाच्या मापाप्रमाणे एवढं पाणी टाकून घ्यायचं. हो का, आता हे बनवलेलं आहे आपण काढा. घरगुती, सोपा, सरळ आणि कुठलंही ह्याच्यामध्ये दुसरं केमिकलचं औषध नाही, कुठलं काहीही न टाकता आपल्याला घरगुती लिंबू सोडा आणि पाणी एवढंच घेतलेलं आहे. परत हो का मित्रांनो, आता आपण 1 तासभर म्हणलं होतं आपले मुराई ठेवायसाठी. हो का, हे आपलं मुरून घेतलेलं आहे. हो का, ह्याला हे अशा वाळून द्यायच्या लवंगा, मस्तपैकी सुकून द्यायच्या. मग सुकल्या की हे लवंगचा तुकडा तोंडामध्ये आपला असा घ्यायचा. आपल्याला दारूचं जर तलप जर झाली, दारू पिऊशी वाटली, तलप होते आपल्याला दारूची, मग त्या टायमाला ह्या लवंगाचा तुकडा असा तोंडामध्ये नुसतं धरून ठेवायचा. असा धरून ठेवायचा, सकाळला तरी चालतं. तुम्हाला कसलीच इच्छा होणार नाही दारू प्यायची. हो का, आणि हे आल्याचा 1 तुकडा, हे असं दोन्ही तुकडे मिळून असं तोंडामध्ये चगळत राहायचं. दारू जर पिण्याचे अहो उठलं की सकाळच्या पारी लोक हातपाय थरथर 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 कापत्यात, की लगी निघत्यात कुठं, दारूकडं. हो का, हे आपण बनवलेलं हे आता आहे ना लवंगा. हो का, हे पहा. हो का, हे लवंगा. मग हे लवंगा आपल्याला का नाही सुकाय ठेवायच्यात बघा. ह्या सुकाय ठेवल्या ना, त्या सुकले की मुरून जातं, समज मुरून जातं. मग त्याच्यामुळं आपल्याला दारू म्हणजे कसे, दारू पिले की डायरेक्ट दारू आपली कुठं जाते, सुरुवातीला मेंदूमध्ये. मग मेंदूमध्ये जाते, मेंदूला अटॅक करते अगोदर, आणि मग डोळ्यामध्ये शिरते, आणि मग नशा आपल्याला येते. मग नशेच्या नादामध्ये आपण गाडी चालवतो, कितीतरी आपल्याला हानी होत्यात. त्याच्यामुळं हे दारूला तुम्ही सोडून द्या. दारू सोडा, संसार जोडा, असं म्हणच आहे. दारू किती दारूमुळं कितीतरी लोकांची बरबादी झालेली आहे. तरी मित्रांनो, आपल्या घरच्यांनी सर्वांनी ह्या व्हिडिओ पहा आणि आपल्या मैत्रिणींना, पाहुण्या रावळ्यांना, समध्यांना हा शेअर करा. आणि मी जशा पद्धतीने औषध बनवलं आणि व्हिडिओ बनवला आणि मी जशी तुम्हाला माहिती सांगितली, ह्याचं तुम्ही पूर्णपणे का मग तसंच आपण सर्वांना आपल्या सांगा. आणि ही पहा, आपण ही काढा बनवलेला, हा काढा बनवलेला आहे ना. हो का, हे आपल्याला दारूची आपल्याला तलप होते ना संध्याकाळी 4-5च्या टायमाला, अशा पद्धतीने आपला घरगुतीच काढा बनवायचा आणि घ्यायचा. कारण ही दारू मध्ये चांगली का, दारू समध्यात बेकार आहे. दारूमुळं किती भावाची भांडणं होत्यात, दारूमुळं किती आईबापाला आपण नीट बोलत नाही, काय टायमाला आपली मुलं आपल्याला बोलत नाहीत. ही दारू इतकी बेकार आहे. ह्या दारूमुळं कितीतरी लोक बर्बाद झालेली. मग त्याच्यामुळं मित्रांनो, ही दारूचा काढा तुम्ही संध्याकाळी रोज सकाळच्या पारी आणि संध्याकाळी दोन्ही टाइम घ्यायचा. कारण कसं, दारूची तलप ही लय वाईट आहे. दारूची तलप झाली की लोक काही कळत नाही, चोरून घरातलं पैसे घेतील आणि उसणं पासणं घेतील, किती बी काय बी ह्या दारूमुळं करतात लोक, आणि शेवट आत्महत्या करायपर्यंत जातात. त्याच्यामुळं मित्रांनो, तुम्ही आपल्या घरच्यांना कोण दारू आपल्या घरचं पेत असन तरी त्याला अशा पद्धतीने काढा करून घ्या लावा. आणि जो स्वतः पेतोय, स्वतः जर हुशार जर झाला तर धन्यवाद, कितीतरी भारी वाटेल. मी कसा एवढा व्हिडिओ बनवलेला आणि काढा बनवलेला, मला इतकं समाधान वाटेल ना की बस, आपण 4 माणसांची दारू जरी सुटली आपल्या ह्या काढ्यामुळं आणि आपल्या माहितीमुळं, तरी कितीतरी मला पुण्य लागेल माहिती का. ही दारू म्हणजे चांगली नाही. मग तुम्हाला सांगतो मित्रांनो, ही दारू पिणाऱ्या लोकांना हा काढा घ्यायला हवा. नमस्कार मित्रांनो.